आता मॉडेल नंबर 1 बनवण्यासाठी आपल्याला हा पार्ट बनवायचा आहे. हा पार्ट बनवताना आय एम रिपीटिंग दॅट वन्स अगेन, ॲज इट इज स्केच नाही बनवायचे आपल्याला. म्हणजे ह्या स्केचचा यूज करून आपल्याला पार्ट बनवायचेच आहे. याचा तर फ्रंट व्ह्यू इथून जर ज्यावेळेस आपण बघतोय तर आधी बेसिक पाठीमागचा जो बेस आहे तो आपल्याला क्रिएट करायचा आहे. बेस क्रिएट केल्यानंतर सेकंड नंतर या फेसवरती स्केच बनवून याला पॅड करायचं आहे आणि नंतर या दोन गोष्टी आपण त्याच्यामधून पॉकेट करू शकतो. पॉकेट म्हणजे कट करू शकतो. तर पहिल्यांदा जी 50 आणि ही जी प्रोफाईल आहे ही आपल्याला क्रिएट करून घ्यायची आहे. सो बेसिकली आपण ज्यावेळेस आपण ही स्केच बनवणार आहे तर त्यावेळेस आपल्याला असा वाला प्लेन सिलेक्ट करावा लागेल. म्हणजे हे इथून ज्यावेळेस आपण पाहू त्याला तर ही स्केच आपल्याला पहिल्यांदा त्या ठिकाणी क्रिएट करायची आहे. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये प्लेन सिलेक्ट करणं पण आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. रोटेट करतो मी स्क्रीन तर हे प्लेन इथे विजिबल होतील. तर आपल्याला स्केच या प्लेनवरती बनवायची आहे पहिल्यांदा. सो सिलेक्ट द ZX प्लेन, इथून पण करू शकता किंवा डायरेक्टली इथून करा आणि स्केचमध्ये या. स्केचमध्ये आल्यानंतर आपलं स्केचरमध्ये जे टर्म्स आहेत आपल्या स्टार्ट विथ फ्रॉम ओरिजिन. प्रोफाईल बनवून घ्या आधी, एक्सटेरियर जशी आहे आणि त्याला आता डायमेन्शन घेऊन आपल्याला फर्स्टली ही जी स्केच आहे बाहेरची ती बनवायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल गिव द लेंथ 50. आता 50 दिल्यानंतर ही प्रोफाईल थोडीशी चेंज झालेली आहे. सो वी नीड्स टू ॲडजस्ट लाईक दिस. या लाईनपासून याचा टॉप जे आहे ते 72 असेल. या पॉईंटला परत खाली घ्या, या पण पॉईंटला ड्रॅग करा, कारण ज्यावेळेस आपण प्रोफाईल बनवतो ते थोडी जास्त बनवलेली होती. 20 तर 40 आणि हे 72 50. आता याला डिफाईन करावं लागेल कारण चॅम्फरचे जे डिस्टन्स आहे ते दिलेलं नाही आपण. 20 या लाईनपासून या पॉईंटचं डिस्टन्स आहे गिवन 20. त्याच्यानंतर अँगल दिलेला आहे इथून या लाईनचा 60. आता या ठिकाणी आपल्याला 30 बनवावं लागेल कारण आतमधून 60 आहे तर बाहेरून ऑब्विसली 30 असेल. आता इथं विनाकारण डायमेन्शन देत बसण्यापेक्षा यू कॅन क्रिएट अन ॲक्सिस. आता या दोघांच्या मध्ये सेंटर लाईन मी क्रिएट करेन. सो प्रोफाईलमध्ये लाईनमध्ये बायसेक्टिंग लाईन आहे, फर्स्ट लाईन सेकंड लाईन. या सेंटर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कन्वर्ट करायचं याला, कारण हे स्केचचा पार्ट नाही, हे मला सिमेट्रिक करायचं आहे. त्यावेळेस जाऊन हे कन्स्ट्रेंट होईल. तर सिमेट्रिक करताना फर्स्ट लाईन अपोजिट लाईन सिलेक्ट करायची कंट्रोलचा यूज करून. सिलेक्ट सेंटर लाईन, गो टू द कन्स्ट्रेंट, क्लिक ऑन सिमेट्री. तर विनाकारण मला हे रिपीट डायमेन्शन देण्याची इथं गरज नाही आहे. आता याच्यामध्ये होल कट आहे डायमीटर 20चा, तर तुम्ही त्या ठिकाणी फक्त होल क्रिएट करू शकता जर करायचं असेल तर. आता हे पण हिडन लाईन ऑन असल्यामुळं ते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आलेलं आहे. याला ऑफ करा, प्रोफाईलमध्ये जावा, डबल क्लिक करून इथं रेडियस 20, सॉरी इट इज डायमीटर 20, रेडियस इज 10. आता हे पण कन्स्ट्रेंट करावं लागेल. सो सिलेक्ट दिस लाईन, डायमेन्शन विथ टॉप, इट इज 20 अगेन. तर आता मोस्टली एकच स्केच बनवावी लागते आपल्याला. तर ही एक स्केच बनवली, पण आपण याच्यामध्ये 2 प्रोफाईल क्रिएट केलेल्या आहेत. म्हणजे ही एक क्लोज प्रोफाईल आहे बाहेरची आणि आतली एक क्लोज प्रोफाईल आहे. त्याच्यामुळं इथं तुम्ही ॲट अ टाइम बनवू शकता एकाच स्केचमध्ये. अदरवाईज तुम्ही याला डिलीट करून नंतरही क्रिएट करू शकता. मेक शुअर की हा अननेसेसरी जो पॉईंट आहे ज्यावेळेस तुम्ही एक्झिट कराल पॅड, तर या ठिकाणी पॅड झालेला आहे तिथं. थिकनेस इज 20, सो आय कॅन ॲड थिकनेस 20, क्लिक ऑन ओके. पाठीमागचा बेस त्या ठिकाणी आपण क्रिएट केलेला आहे. आता जाऊन इथं आपण नंतर पण होल क्रिएट करू शकतो, किंवा आता स्केचमध्ये मला एडिट करायचं आहे, डबल क्लिक करून स्केचमध्ये पण जाऊ शकतो मी.
तुम्ही इथं सर्कल ठेवला असतात तरी ॲट अ टाइम त्या ठिकाणी रेडियस 10, एक्झिट स्केच ऑटोमॅटिक अपडेट. म्हणजे एकदाच तुम्ही त्या ठिकाणी होल त्याच्यामध्ये कट करू शकता. किंवा दुसरी मेथडनी तुम्ही विदाउट होल जर क्रिएट केला असेल त्याच्यानंतर आता तिथं कट करायचा तो होल. सो आय कॅन सिलेक्ट द फेस. मला इथं सर्कल बनवायचा या फेसवरती. तर फेस ॲक्ट्स ॲज अ प्लेन, म्हणजे कुठल्याही प्लेनवरती कुठल्याही सरफेसवरती तुम्ही स्केच बनवू शकता कटियामध्ये. तर मला हा जो सर्कल आहे या सरफेसवरती क्रिएट करून त्याला कट करायचा आहे. तर आय कॅन सिलेक्ट दिस फेस, क्लिक ऑन स्केच. आता इथं सर्कल बनवा विच इज रेडियस 10. सेम याला पण कन्स्ट्रेंट करावं लागेल. इथून हे डिस्टन्स 20 अँड हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण असाइन करावं लागेल ओरिजिन पासून, दॅट इज 25. आता एक्झिट स्केच करायचं आहे. एक्झिट स्केच केल्यानंतर इथं पॅड जसं ऑप्शन आहे तसं सेकंड ऑप्शन आहे पॉकेट. पॉकेट म्हणजे मटेरियल रिमूव्ह करेल. पॉकेटवरती क्लिक केल्यानंतर त्याची डेप्थ ऑटोमॅटिक तिथं असाइन झालेली आहे 20 अँड क्लिक ऑन ओके. सो रोटेट करून मी पाहू शकतो इथून पण. हा पार्ट अशा प्रकारचा बेस आपण पाठीमागचा क्रिएट केलेला आहे. आता फ्रंट सेक्शन मला क्रिएट करायचा, त्याची ड्रॉइंग मला इथं रीड करावी लागेल. तर त्याच्यामुळं इथं परत मला हा फेस सिलेक्ट करायचा आहे, स्केचमध्ये जायचं आहे. स्केचमध्ये गेल्यानंतर 20x50चा रेक्टँगल खाली क्रिएट करायचा आहे. हे वाढवून घ्यायचं आहे आधी. सो आय हॅव अ रेक्टँगल कमांड. इथून मी रेक्टँगल घेतो इथंपर्यंत आणि त्याला पण कन्स्ट्रेंट करायचं आहे. सो इट इज अ 50 अँड दिस वन इज आय गेस 20. हाईट बघा इथं 20 दिलेली आहे. आता याच्यामध्ये इथं सर्कल नाही बनवायचं आहे कारण हे थ्रू आउट कट नाही. ठीक आहे, हे 20 पर्यंतच डेप्थ दिलेली आहे. त्याच्यामुळं इथं सर्कल बनवायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही तिथं सर्कल बनवाल असं, सो यू कॅन सी द प्रॉब्लेम. एक्झिट स्केच केलं मी. आता याला पॅड ज्यावेळेस करतो मी तर त्यावेळेस स्केच इज इनव्हॅलिड, म्हणजे सेल्फ इंटरसेक्टिंग आहे. म्हणजे एक क्लोज प्रोफाईल त्या ठिकाणी भेटत नाही आहे कटियाला, त्याच्यामुळे तो त्याला पॅड करू शकत नाही आहे. तर अशा वेळेस याला कट करा, कॅन्सल करा. आता याच्या स्केचमध्ये एडिट करायचं आहे मला. स्केचवरती क्लिक करायचं आहे, डबल क्लिक. हे स्केच नंबर 4 आहे. ठीक आहे. सो आय कॅन डिलीट दिस सर्कल. म्हणजे एकच क्लोज स्केच त्या ठिकाणी असली पाहिजे जी की कन्स्ट्रेंट असली पाहिजे. नाव एक्झिट स्केच, क्लिक ऑन पॅड. आता पॅडमध्ये 20 ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट घेतले, बट आता 50, हे टोटल 50 आहे. त्यातून हे 20 गेले, तर इथून हे डिस्टन्स जे आहे ते 30 आहे. सो आय कॅन क्लिक हेअर. लेंथमध्ये 30 टाकायचं आहे डायमेन्शनमध्ये अँड क्लिक ऑन ओके. नाव हे पॉकेट करायचं आहे मला, रेडियस 10चा सेमी सर्कल. सो सिलेक्ट दिस सरफेस, गो टू द स्केच. आता या ठिकाणी आपण स्केचरमध्ये एक ऑपरेशनमधला जो लास्ट ऑप्शन होता प्रोजेक्ट 3D एलिमेंट, या ठिकाणी आता काम करेल. आता प्रोजेक्ट 3D एलिमेंटचा यूज बघा. या ठिकाणी मी ज्यावेळेस सर्कल बनवतोय इथं सर्कल आपण क्लिक करतोय अँड आय एम ट्राईंग टू क्रिएट सर्कल ऑन दॅट लाईन. म्हणजे ह्या लाईनवरती बरोबर आणायचा होता. मी अंदाजे बनवला, पण ज्यावेळेस मी झूम करतो पार्टला, जास्त झूम करता त्यावेळेस याचा सेंटर पॉईंट आणि ही लाईन मिसमॅच झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण स्केच बघतो तर हा सर्कल जो आहे सेंटर पॉईंट तो एक्झॅक्ट या लाईनवर असला पाहिजे होता, बट इथं तो नाही होऊ शकला. त्याच्यामुळे अशा केसमध्ये आपल्याला प्रोजेक्ट करावी लागते ती लाईन. डिलीट करतो. क्लिक ऑन प्रोजेक्ट 3D एलिमेंट. ही लाईन प्रोजेक्ट करायची मला त्या प्लेनवर. म्हणजे प्रोजेक्ट करायचे म्हणजे थोडक्यात बनवायची आहे. ती लाईन ऑटोमॅटिक तिथं क्रिएट झाली. मी रोटेट करून दाखवतो तुम्हाला. तिथं लाईन ती क्रिएट झाली, पण मला ती लाईन नको आहे तिथं. तर तुम्ही ती लाईन ठेवलात आणि आता म्हणजे एक्झॅक्ट मी सर्कल बनवू शकतो ऑन दॅट पर्टिक्युलर लाईन. ठीक आहे. आता झूम केलात तरी तो पॉईंट तुम्हाला त्या लाईनवरच दिसेल. त्याच्यामुळे प्रोजेक्ट 3D एलिमेंट त्या ठिकाणी कामाला येईल. बट तुम्ही ज्यावेळेस एक्झिट स्केच कराल
वन्स अगेन पॉकेटवर ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस परत ते आपल्याला सेल्फ इंटरसेक्टिंग दाखवत आहे, म्हणजे त्या ठिकाणी क्लोज स्केच एक नाही 2 स्केच आहेत. डबल क्लिक केल्याला म्हणजे ही एक लाईन आहे प्रोजेक्ट केलेली आपण आणि हा सर्कल आहे. सो ही जी लाईन आहे त्याला आपण कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजे आता तो स्केच काउंट होणार नाही, ते रेफरन्ससाठी आपण घेतलेला आहे. सो अशा प्रकारे ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट 3D एलिमेंट करतो म्हणजे काही रेफरन्ससाठी, त्यावेळेस क्लिक करून त्याला कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि आता जो राहिलेला सर्कल आहे, सो यू कॅन असाइन द डायमेन्शन रेडियस 10. ऑटोमॅटिक कन्स्ट्रेंट झाले. कन्स्ट्रेंट झाल्यानंतर यू कॅनॉट ॲड एनी फर्दर डायमेन्शन्स, हे रेड मध्ये दाखवेल. सो यू कॅन डिलीट दिस. नाउ एक्झिट द स्केच. आता याला पाठीमागच्या साईडला पॉकेट करायचं, दॅट इज 20. सो गो टू द पॉकेट ऑप्शन आणि इथं जे 30च्या ऐवजी 20 टाकायचे, ओके. नंतर आता व्ह्यू मध्ये बाकीचे ऑप्शन जे होते जसं की आयसोमेट्रिक व्ह्यू, इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे नॉर्मल व्ह्यू म्हणजे हा प्लेन सिलेक्ट केला, नॉर्मल झालं. हा आयसोमेट्रिक व्ह्यू, हे त्याचे क्रिएट मल्टी व्ह्यू, मल्टिपल व्ह्यूज आपण त्याचे क्रिएट करू शकतो. म्हणजे हा फ्रंट व्ह्यू, हा त्याचा साइड व्ह्यू. बघा आता ड्रॉइंग रिलेट केली आपण. सो इट सीम्स लाईक दिस. अशा प्रकारे याला ऑफ करा नंतर. सो आपण ज्यावेळेस याला मूव्ह करू तर याची ड्राफ्टिंग करू किंवा फ्रंट व्ह्यू याचा क्रिएट करायचा असेल मला, सो आय कॅन सिलेक्ट दिस फेस, गो टू द नॉर्मल व्ह्यू. नॉर्मल व्ह्यूला गेल्यानंतर तर हा व्ह्यू जो आहे तो आता हा वाला दिसतोय. अँड द साइड व्ह्यू हा वाला, इथं साइड व्ह्यू म्हणजे हे हिडन लाईन डॉटेड दिसत नाही आहे तिथं. तर त्याच्यामुळं इथं ऑप्शन असतो आपला शेडिंग विथ एजेस. शेडिंग विथ एजेस म्हटल्यावर हिडन लाईन विजिबल इथं पाहिजे आपलं. हिडन एजेस त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. ते वेगवेगळे शेड्स आहेत. हे विदाउट एजेस, विथ एजेस. थर्ड वन इज शेडिंग विदाउट स्मूथ एजेस. हे आहे तुमचं हिडन लाईन विजिबल. त्याला ऑफ करतो. क्लिक ऑन आयसोमेट्रिक. दिस वन इज शेडिंग विथ मटेरियल. मटेरियल जो असेल त्या ठिकाणी विजिबल होईल. हा आहे वायर फ्रेम व्ह्यू. अँड द लास्ट वन इज कस्टमाइज व्ह्यू. म्हणजे काय तुम्हाला दाखवायचं त्या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता कस्टमाइज. त्याचा यूज करत नाही आपण, बाकीचे ऑप्शन्स आपण यूज करू शकतो. बाय डिफॉल्ट या ठिकाणी शेडिंग विथ एजेस यूज करतो, कारण एजेस आपल्याला लागतात स्केच बनवण्यासाठी, फ्युचरसाठी. सो अशा प्रकारे बेसिक आपण जो मॉडेल आहे आयसोमेट्रिकचा, तर या प्रकारे आपल्याला पार्ट डिझाईन करावं लागतं.